नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे माझा वाढदिवस, म्हणून माझा वाढदिवसाचा सगळा प्लॅन माझ्या नवऱ्याने केला होता. मला कुठे न्यायचं आहे, मला काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, सगळा रुटीन माझ्या नवऱ्याने सेट केला होता. तर तसंच आम्ही खूप सारे रील्स वगैरे पाहून आम्ही पोचलो आहे त्रिमंदिरमध्ये, जे की बाहेरून एवढं सुंदर दिसत होतं ना, असं वाटत होतं की डोळे भरून म्हणजे बघतच राहावं. खूप छान होतं. आणि आमचे नवरोबा जे केस विंचरत आहेत, खूप टाईम लागतो आहे याला केस विंचरायला. खूप म्हणजे माझा मेकअप होऊन जातो पण त्याचे केस होत नाही. आणि इथे मी बिचारी उन्हामध्ये उभी, खूप स्कार्फ वगैरे बांधून, कारण खरंच खूप ऊन होतं. आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. इथे वर्क इन प्रोग्रेस साईडचा बॅकग्राऊंडचं चालू आहे तसं. आणि आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहूच शकता किती मस्त मंदिर आहे हे. आणि खूप साऱ्या देवदेवतांनी वेढलेलं आहे हे मंदिर पूर्ण. बाहेरसुद्धा मंदिर आहे आणि आतसुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इकडे शंकर महादेवाची मूर्ती आहे, श्रीकृष्ण आहे, देवी. आणि खूप छान वाटत होतं इकडे. आणि इकडे आम्हाला एक आहे ना असा छोटासा इन्सेक्ट पण दिसला आम्हाला. तर इथे मस्त प्रतिमा आहे. माझा फोन खूप लॅग होत होता, तरी मी व्हिडिओज कॅप्चर केले. छान वाटत होतं. असं वाटतं इकडे बसूनच राहावं. तरी आम्ही खूप वेळ 1-1.5 तास बसलो. आमचे पुढचेसुद्धा प्लॅन होते की आम्हाला विवियाना मॉलमध्ये पण जायचं होतं. आणि हा आमचा नवरोबा जो काहीतरी माझा स्टेटस ठेवतो आहे, जबरदस्ती सांगितलं मी त्याला ठेवायला. हे इकडे नाकतोडा आहे वाटतं. कमेंट करून नक्की सांगा कोणता इन्सेक्ट आहे, पण नाकतोडाच होता वाटतं. त्यात मी फोटोज वगैरे क्लिक केले, नंतर दर्शन वगैरे घेतलं. आणि खूप लॅग करत होता मोबाईल. माहीत नाही अचानक तापला, काय झालं माहिती नाही मला. पण समजत नव्हतं की आजच्याच दिवशी याला तापायचं होतं मोबाईलला. आणि देवी आम्ही दर्शन केले मस्तपैकी. माझा नवरा माझा फोटोशूट करत होता, जे की मला माहिती नव्हतं, पण केलं त्याने. आणि ते माझी स्माईल क्यूटसी. नंतर हे श्रीकृष्णाचे किती क्यूट दिसत आहेत हे, खरंच खूप छान. इकडे आणखीन फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले. आणि एकंदरीत म्हणजे आम्हाला यायचं इकडे प्लॅन झाला आणि ते झालं, तर खूप छान म्हणजे वाटलं. हे पूर्ण संगमरवराने बनलेलं आहे. तर किती ऊन असलं तरी म्हणजे म्हणतात ना, पायाला एक थंडावा मिळत होता. तर एवढं त्या उन्हाचं एवढं मला काय वाटत नव्हतं. इकडे देवीचं मंदिर आहे आणि अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडचं. तर ते पण वर्क इन प्रोग्रेसमध्येच असणार आहे. आणि आणखीन ते खूप सुंदर पद्धतीने आणखीन ते डेव्हलप करतील मला असं वाटतं. तुम्ही बघू शकता खाली सगळी माती होती, जी की पाहायला लागत होती. तर मला वाटतं ते त्यांचं काम ते चालू होतं. थँक्यू, बाय.